माथेरानची आमची खूप अशी छान ट्रिप झाली। नेरळ स्टेशनवरून आपल्याला व्हॅन मिळतात, त्या 100 रुपयामध्ये आपल्याला दस्तुरी नाक्यावरती सोडतात। नंतर इथे 50 रुपये एंट्री फी आहे। किंवा तुम्ही नेरळ स्टेशनवरून जर का टॉय ट्रेन मिळाली तर आपण डायरेक्ट मार्केटपर्यंत पोहोचतो, पण त्या टायमिंग ते मॅच होत नाही, तर आपल्याला तो असा ई रिक्षाचा किंवा असा प्रवास करावा लागतो। रिक्षासाठी ऑटोसाठी पण खूप लाईन असते, म्हणजे एक तास अर्धा तास उभं राहायला लागतं। तर मग तिथे असे घोडे आहेत आणि कुली आहेत म्हणजे सामान न्यायला, कारण का एक तासाचा 1.5 तासाचा वरती प्रवास आहे। अजून मार्केट एरियापासून पण वरती पुढे अजून तुमचे लॉज पुढे असतील तर तुमचे प्रवास आहे। आणि आम्ही असा कुली पण केला होता। तर ह्यांचे काही ठराविक असे रेट असतात, 200-300 रुपये त्यांचा जो आहे अमाऊंट, आणि त्याच्यामध्ये जर का 20-50 रुपये त्यांना जास्ती दिले तर त्यांनाहीच एक समाधान मिळतं। खूप मेहनतीचं काम आहे। परत वरती हे असं घोड्यांनी सगळं सामान जातं, त्यामुळे थोड्या वस्तू तिथे महाग आहेत। सर्व बोलतात तिथे घोडेवाल्यांचे खूप मोठे रेट आहेत, कायच्या काय रेट सांगतात, पण त्यांची खूप मेहनत आहे। एक असं आपली एक बॅग आपल्याला उचलता येत नाही, तिथे 4-4 5-5 बॅगा घेऊन ते जात असतात। तर जे ठरल्याप्रमाणे एक 20-50 रुपये जास्त दिले तर काहीच फरक पडत नाही। माझा माथेरानचा खूप सुंदर अनुभव आहे, म्हणजे घोड्यावरती, त्याच्यानंतर अशी हातगाडीवरती, त्याच्यानंतर आम्ही जे चालत वॉकिंग केलं, ई रिक्षाने गेलो। खूप छान आहे माथेरान, खूप प्रेक्षणीय स्थळ आहे। घोड्यांचे सुद्धा 350 पासून सर्व पुढे रेट आहेत। गावातलीच माणसं काम करत आहेत, तर त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे ते। या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त मला एवढंच सांगायचं आहे, त्यांच्या मेहनतीचे पैसे घेत आहेत ती लोकं, तर खूप आनंदाने आपणही दिले पाहिजेत। थँक्यू।